हाय गाईज, स्वागत असं तुमचा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही जातो शेळीफाटा रोडला आणि शेळीफाटा रोडला जायचं कारण म्हणजे मी घराकडे रात्रीचे 10-10:15 वाजले होते आणि मी जेवण बनवत होतो. तेवढ्यात आद्याचा फोन इलो आणि नवाब ढाबाच्या ते बोलवल्यान. नवाब ढाबाच्या ते बोलवल्यान आत्याचा फोन लावून आम्ही निघालो. मी गाडी चालवत होतो आणि मागून अजय शूटिंग करत होतो. आम्ही डायरेक्ट शेळीफाट्याच्या ते येऊन शूटिंग करू चालू केलं, कारण सगळ्या व्हिडिओमध्ये ह्यो रोड सगळ्यांका आता माहीत झालो असतलो. शेळीफाटा रोडला गेलो आणि आम्ही हॉटेलचं नाव शोधत होतो, पण हॉटेलचं काय नाव दिसत नव्हता. शेवटी आद्याक समजला की आमका हॉटेल खंय आता माहीत नसतला, म्हणून त्यांनी त्याचा लाईव्ह लोकेशन पाठवल्यान. आणि जसं त्याचा लाईव्ह लोकेशन बघल्यान आणि सांगल्यान 700 मीटर नंतर आपल्याक लेफ्ट घेऊचो हा, थंय तो ढाबो असा. मग 700 मीटर नंतर लेफ्ट घेऊचा, 700 मीटरला भरपूर टाईम होतो, म्हणून मी गाडीचं स्पीड वाढवलं आहे आणि अजाक सांगले मोबाईल स्थिर धर, मोबाईल हलत राहतलो. अजो प्रामाणिकपणे शूटिंग करत होतो आणि आम्ही जवळपास त्या ढाब्याच्या जवळ पोचलो होतो. ढाब्याच्या जवळ पोचल्यानंतर अजो बोललो की आता आपल्याकडे लेफ्ट घेऊचो, सो गाडी हळू कर. मी गाडी हळू केली, तेवढ्यात माका तो ढाबो दिसलो म्हणून मी त्या ढाब्याची पार्किंग शोधत होते. शेवटी पार्किंग पण दिसली. आम्ही गाडी लेफ्टला घेतलं आणि आमची गाडी पार्किंगच्या थंय लावलो. गाडी पार्किंगच्या थंय लावल्यानंतर या हॉटेल तुम्ही बघू शकतास. या हॉटेल नाही, ढाबो हा. आणि ह्यो सगळं ढाबो त्या बांबूची लाकडं त्याच्यापासून तो बनवलेलो हा आणि एकदम सुंदर असं त्याला सजवलेलो हा. ह्यांका मी शोधत होतं. शेवटी माका एक दिसले, ह्यो आदित्य. तो लगेच माका गाई घालता की ब्लॉग बंद कर आणि हा येऊन बस. आम्ही हे आदित्यचे मित्र आहोत, त्याचे कॉलेज मित्र आहेत आणि आमचो दर्पण जो सगळ्या व्हिडिओत दिसता. सगळ्यांनी लॉलीपॉप खाल्ल्यानी आणि लॉलीपॉप खाऊन झाल्यानंतर ह्यांनी 2 लॉलीपॉप आमच्यासाठी ठेवलेल्यानी. यांचा प्रेम बघून माझ्या डोळ्यात पाणी इला. आमचो अजो बसलो थंय आणि बसल्यानंतर मी थंय शूटिंग करूक लागले त्या हॉटेलची. माका त्या हॉटेल लय आवडला, कारण पूर्ण लाकडाच्या बांबूंनी ह्या केलेला होता, सजवलेला होता आणि समोर असा आय लव्ह नवाब ढाबा असा लिहिलेला होता. तुम्ही बघू शकतास, खरंच एकदम सुंदर असा सजवलेला तो ढाबो हा. आणि ह्यो ढाबो शेळीपाट्यावर हा. शेळीपाट्यापासून 2 मिनिटाच्या डिस्टन्सवर. लॉलीपॉप अजयच्या पुढे ठेवलं. अजून लॉलीपॉप खाऊक लागलो आणि मोबाईलमध्ये काहीतरी बघत होतो. मी शूटिंग करत होतो. मी इल्याला खायत नव्हतं. आम्ही खेपसाची ऑर्डर दिली होती, मी खेपसाची वाट बघत होते. 5 मिनिटानंतर फायनली आमचा खेपसा इल्लो होतो. बघू शकतास तुम्ही, जो खेपसा हा त्याची वाट बघत होतो. हे जो मित्र होतो, त्या मित्राला सांगले त्याच्याकडे बघ जरा वेळ, आणि तो बघत होतो आणि मी शूटिंग करत होतो. ह्याचं नाव काय माका आता माहीत नाही, काय का म्हणतात ता, पण ह्या मागवलेल्यानी आता माका जरा पण आवडला नव्हता. मिठाच्या पाण्यासारख्या लागत होता, म्हणून मी त्याची टेस्ट घेतलं आणि त्याला थंयच ठेवलं. त्याच्यानंतर आद्यान सांगल्यान हय सगळ्यात भारी भेटतं आईस्क्रीम ता मागवते. तर आईस्क्रीम मागवल्यान आणि खरोखरच जसा सीताफळाचं फळ खातो तसं आईस्क्रीमची टेस्ट होती. आणि हा माका एवढा आवडला की उरलेला थोडा होता दर्पणचा, तर आपण मीच खाल्ले. आमचा अजय पण तर आईस्क्रीम जाम आवडला होता, कारण खरंच आईस्क्रीम खूप भारी होता. सीताफळच खातो असा वाटत होता. कधी तुम्ही या ढाब्यावर व्हिजिट केलास तर नक्कीच या आईस्क्रीमची ऑर्डर द्यावा आणि बघा या आईस्क्रीमची टेस्ट कशी होती. तर गाईज, हेच होतं आजचा आमचा व्हिडिओ. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर्स करा, सबस्क्राईब करा.